नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरच्या घरी बनवलेला अगदी पारंपरिक पद्धतीने सातारी घाटी मसाला, ज्याला आपण कांदा लसूण मसाला सुद्धा म्हणतो. या पद्धतीने तुम्ही हा मसाला बनवून बघा. अगदी मसालेदार, सुगंधी आणि एक काय 2 वर्ष आरामात टिकतो. हा मसाला आपण व्हेज, नॉनव्हेज जेवण तसेच शेवभाजी, मिसळ अशा वेगवेगळ्या रसांसाठी वापरू शकतो. अगदी मसालेदार, सुगंधी बनतो. डिटेलमध्ये रेसिपी सांगितलेली आहे. तर चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूयात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सगळं साहित्य मी व्यवस्थित दिलेलं आहे. चटणी सुगंधित बनावी आणि दीर्घकाळ टिकावी यासाठी मी चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जसे की गंटूर मिरची 1 किलो, बेडगी मिरची अर्धा किलो, काश्मीरी मिरची पाव किलो आणि संकेश्वरी मिरची पाव किलो, असे मिळून एकूण 2 किलोच्या मिरच्या झालेल्या आहेत. आता मिरच्या तर आपण चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या, त्यासोबतच मसाला सुद्धा चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे. साहित्य घरी आणल्यानंतर पूर्व तयारी करायला घ्यायची, जसे की इथे मी सगळ्या मिरच्या मिक्स करून मग उन्हात त्या पसरवून 2 दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. अशा 2 उन्हात आपण मिरच्या वाळवून घेतल्या ना की चटणी सुद्धा जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्यानंतर मोठं मीठ म्हणजेच जाड मीठ 1.5 किलो घेतले. ते सुद्धा आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतोय, कारण मिठामध्ये बराचसा ओलावा असतो, तो कमी करण्यासाठी आपण वाळवून घ्यायचं. आता 1 किलो लसूण पाकळ्या घेऊन त्या सुद्धा आपल्याला उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत. पण वाळवून घ्यायच्या आधी आपल्याला त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग उन्हात 2 दिवस वाळवून घ्यायचं, म्हणजे लसणाच्या साली अगदी पटकन निघतात. तर पटकन जर काढायचे असतील तर वाळवलेली लसूण तुम्ही एखाद्या कापडी पिशवीत भरून ती 2-3दा आपटून घ्या, म्हणजे लगेचच साली निघून येतात. आणखीन एक महत्वाची पूर्वतयारी म्हणजे हा मसाला तुम्ही ज्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहात, साठवून ठेवणार आहात, तर ती बरणी पहिल्यांदा स्वच्छ धुवून कोरडी करून उन्हामध्ये 1 दिवस वाळवून घ्यायची आहे. म्हणजे अशी चांगली सुकवून घ्यायची, आतमध्ये अजिबात त्याच्या ओलावा राहता कामा नये. साठवणीचा मसाला हा आपण शक्यतो चिनी मातीच्या बरणीमध्ये साठवतो. तुम्ही काचेची बरणी सुद्धा इथे वापरू शकता. सगळ्या मिरच्यांना 2 दिवस कडकडीत ऊन दिल्यानंतर आपण आता याची देठं वेगळी करून घेणार आहोत. मिरच्या आपण चांगल्या वाळवून घेतल्या की मिरच्यांमधला ओलसरपणा पूर्ण निघतो, त्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो. ओलावा राहिला तर मसाल्याला बुरशी येऊ शकते किंवा वास बदलू शकतो. तसेच वाटताना मिरच्या कुरकुरीत असल्यामुळे मसाला अगदी बारीक आणि छान वाटला जातो. पहिल्यांदा ही संकेश्वरी मिरची, तसेच त्याच्यानंतर ही काश्मीरी मिरची आहे, बेडगी मिरची आणि त्यानंतर ही गुंटूर मिरची आहे. सगळ्या मिरच्यांची देठं काढून झाल्यानंतर मिरच्या एका पिशवीमध्ये भरून ठेवायच्या. बाजारातून आणलेला सगळा मसाला इथे काढून घेतलेला आहे. काही मसाला आपल्याला कोरडा भाजावा लागतो, तर काही मसाला हलक्याशा तेलावरती परतून घ्यावा लागतो, तर काही मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे. सगळं साहित्य पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्यायचं आणि मगच भाजायला घ्यायचं. तर इथे मी 50 ग्रॅम दालचिनी कोरडीच 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती हलकासा वास सुटेपर्यंत भाजून घेतली. त्याच्यानंतर 40 ग्रॅम काळी मिरी, 40 ग्रॅम लवंग अशीच कोरडी भाजून घेतली. त्यानंतर पाव किलो जिरे असंच कोरडं मी भाजून घेतेय आणि सगळं साहित्य आपण 2 ते 3 मिनिटच असं मंद आचेवरती गरम होईपर्यंत, त्याचा सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतोय. याच पद्धतीने 20 ग्रॅम शहाजिरे सुद्धा भाजून घेतली. 100 ग्रॅम बडीशेप स्वच्छ निवडून मगच भाजून घ्यायची. घाटी मसाल्यामध्ये बडीशेप, जिरे, शहाजिरे हे फक्त सुगंधासाठी नाही, तर चवीचं बॅलन्स ठेवण्यासाठी सुद्धा वापरतात. त्यामुळे हे सगळं साहित्य आपल्याला अगदी प्रमाणातच घ्यायचं आहे. त्यानंतर 20 ग्रॅम दगडफूल भाजून घेतलेलं आहे. 20 ग्रॅम खसखस कोरडी भाजून घेतेय. हलकीशी फुलेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची. त्याच्यानंतर 150 ग्रॅम सफेद तीळ घेतलेत, ते सुद्धा आपल्याला कोरडेच असे भाजून घ्यायचे आहेत. सगळं साहित्य एका परातीमध्ये एकत्रित करून घ्या. आता यापुढील काही मसाले 1 ते 2 चमचे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. यामध्ये सगळ्यात आधी 20 ग्रॅम बादल फूल परतवून घेतलंय. त्याच्यानंतर परत 1 चमचा तेल टाकून 20 ग्रॅम जायपत्री, याला काही ठिकाणी जावित्री सुद्धा म्हणतात, ते भाजून घेतेय. त्याच्यानंतर 20 ग्रॅम रामपत्री सुद्धा भाजून घेतलेली आहे. यामुळे मसाल्याला अरोमा खूप छान येतो. जसे जे काही मसाले आपण तेलावरती परतवून घेतोय, तर अगदी कमी तेलामध्ये परतवायचे आहे, जास्त तेलाचा वापर करायचा नाही. जास्त तेल वापरल्यामुळे मसाले चांगले कुटले जात नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा तेलामध्ये 20 ग्रॅम तमालपत्री भाजून घ्यायचे. तर त्यासाठी मी बघा इथे तमालपत्रीचे असे 2 भाग करून घेतलेले आहेत, म्हणजे ते व्यवस्थित परतवले जातात. थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आणि मग परत 1 चमचा तेलामध्ये 20 ग्रॅम सुंठ,
भाजून घेतोय. तर सुंठ घेताना त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. त्यानंतर परत एकदा 1 चमचा तेलामध्ये 20 ग्रॅम मसाला वेलची आणि 10 ग्रॅम हिरवी वेलची घेऊन ती परतवून घेतलेली आहे. त्यानंतर 20 ग्रॅम हिंगखडा आपण हलक्याशा तेलावरती तळून घेतोय. हिंग वापरल्यामुळे मसाल्याला ऑथेंटिक टेस्ट येते आणि मिरची, लसूण आणि कांद्याच्या स्ट्रॉंग फ्लेवरला बॅलन्स करते. थोड्याशा तेलावरती आपण अर्धा किलो इंदोरी धने भाजून घेतोय. धने भाजल्यानंतर खूप छान असा अरोमा सुटायला येतो. तसेच रस्सा भाजीत मसाला घट्ट व भरदार लागतो. तसेच धणे हे मसाल्याचा मुख्य बेस तयार करतात. त्यानंतर 40 ग्रॅम सोरेगड्डे घेऊन आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मध्यम आचेवरती छान फुलेपर्यंत सोरेगड्डे असे तळून घेतले की मग मसाल्यावरती काढून घे. सोरेगड्डे तळायला थोडासा वेळ लागतो. अगदी फुलेपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. सगळा मसाला इथे भाजून परतवून तळून झालेला आहे. थंड झाला की एका पिशवीमध्ये भरून ठेवा. त्यानंतर 1.5 किलो कांदे आपण साल काढून उभे लांब चिरून घेतोय. तर तुम्ही स्लायसरनी चिरा किंवा सुरीने चिरू शकता. जसं आपण भाजीला चौकोनी चिरतो त्या पद्धतीने सुद्धा चिरला तरीही चालेल. सगळा कांदा चिरून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यात घेऊन गॅसवरती ठेवायचा. गॅसची फ्लेम मंद म्हणजेच लो ठेवायची. कांद्यावरती 2 मुठी मोठं मीठ म्हणजे जाडं मीठ घालायचं आणि मंद आचेवरती अगदी यामधलं सगळं पाणी जाईपर्यंत तसेच रंग बदलेपर्यंत शिजवून घ्यायचा. कांदा मऊ होत आला की आपल्याला यावरती तेल घालायचं आहे, शेंगदाणा तेल. तर कांद्याच्या वर येईल एवढं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आणि चांगलं 1.5 ते 2 तास मंद आचेवरती शिजवून घ्यायचा. कांदा शिजत आला की त्याचा रंग पूर्ण बदलतो, ब्राऊन होतो आणि कडांना लागायला लागतो. मंद आचेवरती 2 तास तरी मी हा कांदा शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर गॅस बंद करून कांदा पूर्ण थंड होऊ द्यायचा. त्यासाठी फॅन खाली ठेवू शकता. कांदा जर तुम्ही चटणी करण्याच्या आदल्या दिवशी करणार असाल तर पूर्ण थंड करून रात्री फ्रीजमध्ये ठेवून द्या, म्हणजे कांदा बाहेर खराब होणार नाही. कांदा झाला की आपल्याला खोबरं तळून घ्यायचंय. तर त्यासाठी 1.5 किलो राजापुरी सुके खोबऱ्याचे असे मी छोटे काप करून घेतलेले आहेत. खोबऱ्याचे असे छोटे काप केले की तळताना ते अगदी आतपर्यंत तळले जातात, शिवाय लगेचच पण तळून होतात. तर कढईमध्ये तेल गरम करून यामध्ये मी हे खोबऱ्याचे काप अगदी रंग बदलेपर्यंत, खमंग होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. या चटणीच्या साहित्यामध्ये मी 1 लिटर शेंगदाणा तेल घेतलेलं आहे. यामधील काही तेल आपण मसाले आणि कांदा खोबरं तळण्यासाठी वापरलेले आहे. आता हे जे शिल्लक तेल आहे ते सगळंच आपल्याला चटणीमध्ये वापरायचं आहे. या प्रमाणात तेल वापरलं ना की मसाला जास्त दिवस टिकतो. रस्सा किंवा भाजीमध्ये मसाला घातल्यावर छान लालसर तेल सुटतं. तर इथे जे मी आता शिल्लक तेल आहे ते चांगलं कडवून मग थंड करून घेतलेलं आहे आणि मग हे थंड केलेलं तेल मिरचीच्या साहित्यांसोबत डंकावरती न्यायचं आहे. तर डंकावरती जाताना सुकलेल्या मिरच्या, भाजलेले मसाले, पाखडलेली लसूण, वाळवलेलं मीठ, तळून थंड केलेले कांदा, खोबरं आणि तेल हे सगळं साहित्य आपल्याला डंकावरती न्यायचे आहे. आता काही ठिकाणी फक्त मिरच्यांचे वजन केले जाते, तर काही ठिकाणी मिरची त्याच्यासोबत मसाल्यांचे सुद्धा वजन बघतात. तर काही ठिकाणी अगदी सगळ्या साहित्यांचे वजन केले जाते. पहिल्यांदा मसाले कुटून झाल्यानंतर त्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत, तसेच जाडं मीठ घातलेलं आहे. तसेच आजकाल डंकावरती लसूण आणि खोबरे बारीक करण्याची मशीन असते, त्यामुळे त्याची लगेचच पेस्ट तयार होते. मग यामध्ये कांदा, तेल घालून बारीक करून वाटून घेतलेला आहे. छान असा मसाला तयार झालेला आहे. पूर्ण साहित्य वापरून झाल्यानंतर चटणी करून झाली आणि चटणीचे वजन हे 7 ते 7.5 किलो भरले. डंकावरून आल्यानंतर मसाला थोडासा गरम असतो ना, त्यामुळे तो एखाद्या प्लास्टिक शीटवरती असा पसरवून ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर मग बरणीमध्ये भरायचा आहे. पण जर काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या तुम्ही फोडून घ्या. तुम्ही बघू शकता की जेवढं तेल घेतलेलं होतं ते सगळं वापरलेलं आहे, त्यामुळे मसाल्याला रंग अगदी सुरेख आलाय. तसेच या मसाल्याला टेक्स्चर सुद्धा अगदी मस्त आलेला आहे. या प्रमाणात जर तुम्ही चटणी बनवली तर चवीला देखील अगदी चांगली तयार होते. स्वच्छ केलेल्या चिनी मातीच्या बरणीमध्ये ही चटणी भरून ठेवा. 2 वर्ष तरी अगदी आरामात टिकते, अजिबात खराब वगैरे होत नाही. आपला हा सातारी घाटी कांदा लसूण मसाला खूप वर्सटाईल असतो, त्यामुळे अनेक पदार्थांमध्ये वापरता येतो, जसे की मटण रस्सा, चिकन मसाला, तांबडा रस्सा, मिसळ, शेवभाजी, भरली वांगी,
उसळ, मटकी उसळ, पिठलं भाकरीसोबत फोडणीसाठी, डाळीमध्ये डाळ कांदा, काळा मसाला भाजी, अंडा करी अगदी योग्य प्रमाण दिलेलं आहे या चटणीचं. काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजची ही रेसिपी तुम्हाला जरा सुद्धा उपयुक्त वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात मग परत अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.